श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुराजाय नमः. नमो नमो शारदा देवी माते मजवर कृपा करावी. कवित्व शक्ती प्रतिभा द्यावी. ग्रंथलेखना कारणे सरस्वती तू बुद्धिदेवता. ज्ञानज्योती ती उजळी आता. तौपदी मम विनम्र माता. कृपावलोकन करिबा. तू विना पुस्तकधारिणी. तू शुभ्रहंस वाहिनी. तू शुभवर माते देऊने. देई प्रतिभा वरदान. ऐका ऐका हो श्रोतेजन. पंचपर्वाचे करा विवरण. ऐसे लक्ष्मी व प्रार्थितो जान. बोलते झाले श्रीहरी. वैधृती वितिपात पाही. पौर्णिमा ती आमुषाही. ऐसे 4 पर्वही सर्वही मागील अध्यायी निवेदिले. 5वे पर्व ते राहिले. कवंतयाचे आता निरूपण सांगतो ऐकी चित्त देऊन. लक्ष्मीच म्हणे श्रीनाथ. पंचपर्वामधील उरले 5वे जे का पर्व भले. ते द्वादशीचे चांगले आहे. अधिक मासीचे एकादशी मागे द्वादशी तिथी येत असे खाशी. ती लावता सत्कार्यासी. अनुभव प्रचिती तात्काळ. तिथी द्वादशी विशेष थोर. आचरिता श्रद्धा ठेवली आदर. शनी जीवाचा होय उद्धार. तुटती पाश यमाचे. द्वादशी महिमान काय वर्णावे आचरिता. ते श्रद्धाभावे पापे जळुनी भस्म करावे. ऐसे सामर्थ्य त्याव्रता. द्वादशीची न होय तुलना. करा कितीही तीर्थाटना. होम यज्ञ याग करा ना तरीही ना बरोबरी. होम हवन यज्ञ याग स्नानदान केले चांग. पदरी पडेत पुण्यभाग. त्याहून श्रेष्ठ द्वादशी यज्ञाचे पुण्य. जे जे पदरी तीर्थाटनाचे पुण्य भारी. तयाच्या नाही हो बरोबरी. द्वादश पुण्य सहाघडे. तीर्थक्षेत्री स्नान करिता. नाम घेत निवास करिता. साधू संत सेवा करिता. पुण्य लाभे हे खरे. परी एक द्वादशीचे फळ. जरी ते पदरी लाभेल तरी भाग्योदय घडेल. शंखामणी असो नये. संदेह न धरिता मनात. प्रत्यक्ष व्हावे अनुभवित. हा आहे शास्त्र सिद्धांत. पहा अनुभव घेऊन. अल्प आहार घ्या दशमीस. साधा उपवास एकादशीस. करा पारणी द्वादशीस. पर्व काळ साधूनी आपणा सवे. संत ब्राह्मण विद्वान आणि साधूजन त्याते आदी निमंत्रण. मिष्टान्न भोजन देईजे. भोजना उपरी दानदक्षिणा देऊन स्तोषावी त्याचे मना. आशीर्वाद घ्यावेत पुन्हा पुन्हा. सुख सौख्य सौभाग्य प्राप्तीर्थ. आणि करुणी पिंडदान. संतोष व्हावे पितृगण. पुण्यपदरी घ्यावे जोडून. श्राद्ध तिथी असो नसो 3 रात्रीचे हे व्रत. दशमीपासून द्वादशी त्यात होत असे ती अंतर्भूत. फलदायी उपासका. ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रत्येकाचा एक दिवस तो जाणून घ्यावा खास. अनेक व्रत आचरा. ब्रह्मा दशमीचे दैवत. एकादशीचे उमानाथ. द्वादशीचे ते प्रत्यक्ष देवाधिदेव महाविष्णू. दशमीस काय त्यागावे. कैसे एकादशी वर्तावे. द्वादशीस काय साधावे. सांगे शास्त्र साध्यत. परगृह अन्न उदक उष्ण. तांबूल खाऊ नये जेवून. नको भोग तिमहार घेऊन. दशमीस ते राहावे. दुसरे दिवशी एकादशी उपोषण करावे. ते दिवशी दुग्ध आणि फळे थोडीशी याचे सेवन करावे. एकादशीस नारायणाचे आदरे भजन पूजन कीजे. जेणे मन कमलावराचे संतुष्ट ते होतसे. भजन पूजन नामस्मरण. कथा कीर्तन ऐकिजे छान. तेने संतुष्ट नारायण. प्रसन्न होय भक्तास. पारणे करावे द्वादशीस. करून विष्णू पूजा खास. भोजन देऊन ब्राह्मणास. मग उपवास सोडीजे. 30 म्हणती साधन द्वादशी. देवा निंद्रा न करिसी. तरी संतोष ऋषिकेशी. बहुभाग्य आपुला. जरी केली या पिंडदान तरी पुण्य लाभे छान. कुळाचे होय उद्धरण. मनी खून जाणावी. तुलसी पत्रा एवढा लहान. जरी पिंड अर्पिला जाण तरी तो मज पर्वता समान. स्वयं बोले नारायण. अधिक मासातील द्वादशी जरी साधेल कोणी ऐसी. तया अपार पुण्यराशी सहज प्राप्त होतात. जन्मोजन्मीचे कल्याण. ब्राह्मणास करिता संतार्पण. वरी यथोचित पूजा विधान. साधता पुण्यपत्रात. जरी द्वादशी पर्वणीस वस्त्र अर्पिले ब्राह्मणास. तरी स्वर्गभोग त्यास. हरी कृपे लागतसे.
विष्णू समान मानून ब्राह्मणा जरी पक्वाने अर्पी भोजना तरी तो संतोष नारायणा होत असे अपार. स्वर्ण रौप्य दान दे जे छत्र पादुका अर्पण की जे पुरुषोत्तम मास संतोष सहजतेने होत असे तो तूप तुपातील पदार्थ त्रयोदशी गुणी विडा दानार्थ गंधपुष्प अर्पण विप्रार्थ यथाविधी पूजावे. अधिक मासे द्वादशीस इतके दान करेल त्यास लाभे वैकुंठीचा निवास. कृपाप्रसादे श्रीहरीच्या यथा काळ फळे फुले अर्पी सुपाऱ्या नारळ फळे लवंगा खारिका पुंगी फळे किंवा जायफळादी गोदानी कपिलादान महेदान अश्वदान करिजे ब्राह्मण गजदान शास्त्र ऐसे सांगते. दीप तांब्याचा तूप घालून मासभर पूजा करून शेवटी करजे अर्पण ब्राह्मणास मलमासी पदार्थ तुपात तळलेले कास्य पात्राने भरून भले ब्राह्मणास अर्पिजे चांगले. विशेष या मासात संख्या तयाची 33 अनारसे बत्तासे 33 नारळ सुपाऱ्या खार काही विशेष 33 त्या द्याव्या. विद्वान पाहून ब्राह्मण वस्त्रालंकारे भूषवून जो देई दक्षिणादान तया घडे स्वर्गवास. तीर्थी प्रयागराज गौरव जसा काशीचा महिमा अपूर्व. द्वादशी ऐसे दुजे पर्व तेन सापडे शोधिता. द्वादशीस मलमासात जरी केले अन्नदान श्रेष्ठ तरी महिमा त्याचा उत्कृष्ट आहे पुराणी वर्णिले. एकट्याने जेवू नये चित्ती आशा धरू नये पाठ देवासी देऊ नये विसरू नये भगवंता. धन असोनी न करिता दान अतिथी विन्मुख जाता जाण. संग्रहीची जोडिता धन मग फल कैसे लाभिल. जाणीजे दुजांचे अंतर करिता करावा आदशार. शब्द न करावा घाव कठोर दुखते मन मनाते दुखू नये. शक्य ते जयास जे जे होईल ते ते आचरावे सकळ. स्वल्प मार्ग साधन सुफळ निर्मोनी देते दिले अनंते. ही विषयीची एक कथा सांगतो ती ऐका आता. राजा सूर्यवंशीचा होता नामे त्याचे अंबरीश. तो सार्वभौम होता राजा करिता होता स्वधर्म काजा. अनेक स्मरे अधोक्षजा भक्तिभावे करून या पुत्रावरी पाळी प्रजेस. सन्मानी तो विप्रवर्गास शासन करता तो दृष्टास. इतरा ते कनवाळू धर्मनिष्ठे ईश्वरनिष्ठा. अंबरीश तो राजा नित्य प्रजेसाठी घे तैसे कष्ट. प्रजा सुखा कारणे विन्मुख कुणान पाठवी. हवे ते जे जे तेथे पूर्वी अपत्य परी लळा लावी. राजा आपल्या प्रजेस प्रजा राजा समानी देव. राजा मनी ईश्वर भाव तो नित्य स्मरे ईशानाव. शुद्ध मानस ठेवून व्रत साधना द्वादशीचे राया करीते श्रीहरीचे वाचे हरिनाम त्याचे हे सदा सर्वदा. सहस्त्रावधी ब्राह्मण भक्ती उठवे आजा साधून तिथी. श्रेष्ठ अन्नदानाची गाठी पुण्यनेही बांधुनी. ऐसे लोटला मोठा काळ गाठीस आले पुण्य सबळ. परी अहंकाराचा मळ चित्त मलिन न करावी. गर्व नाही अभिमानी नाही अहंकारित तो राही. आता बाहेर प्रभुसी पाही सर्व घंटी परमात्मा. द्वादशीचे व्रत करून पुण्याची केली साठवणी. विप्र आशीर्वाद घेऊन सुखानंदे राहतसे. तव इंद्रामणी वाटे भय आता माझे आसन जाय. तरी मी काय करू उपाय. चिंता घोर लागली तोच इंद्र दरबारात. दुर्वास ऋषी अकस्मात येता स्वस्थ झाले चित्त. वास वाचे ते धवा तेने पुढे होऊन सन्मानिले. मुनिराया आणि वंदुनिया पाया चरणापाशी बैसला. पाहून तया ते चिंता तूर काय पुसती झाले ऋषीवरा. राया का कृश झाले शरीर चिंता रोग कोणता. तव इंद्र त्वरे हात जोडिता करी प्रार्थना त्याती लागुनी. मने अंबरीश राये भुवने चालविले तप थोर. तप म्हणाल तरी ते कैसे. व्रत द्वादशी तो करीत असे पुण्यपदरासी जोडत असे. साधन द्वादशी साधून जरी पुण्य तयाचे वाढेल तरी तो स्वर्गी चढेल. अनेक माझे पद घेईल चिंतामणी वाटते. तरी यासी करावे काय. कोणते उपाय योजावे कैसे व्रतास खंडावे हेही मनीना कळे. जेव्हा मार्ग सर्व खुंटती तेव्हा सद्गुरू मार्ग दाविती. ही ऐकली मागे ख्याती. अनुभव केव्हा येईल तुम्ही गुरुराज श्रेष्ठ. सकल ऋषी माझी वरिष्ठ. तुमचा निवारा माझे कष्ट. शरणागत संरक्षका. ऐकून इंद्राची ती कहाणी करुणा उपजे
दुजे नसे. दुर्वास म्हणी, ते अंतरी कळवळूनी काय बोलते जाहले. इंद्रा अरे द्वादशी ऐसे व्रतजगिया दुजे नसे. तेनेची रमानात तोषे अनिक हे वरदान. द्वादशीचे पुण्य लाभता स्वर्गवासने मिळे मागता. या व्रतासी न होय साम्यता अन्य कोणता व्रतासी. स्नान केले अक्षय तीर्थात, आचरले जप तप व्रत, यज्ञ यागही केले बहुत, तरी ते एकीकडे न होय तुलना द्वादशीस. म्हणून सुरवर देखता खाशी, साधू पाहते तिथी द्वादशी. पुण्य घ्याया पदरात, देवानी हे आचरिले व्रत, म्हणून झाले ते स्वर्गस्थ. मान सन्मान पद लाभस्थ, झाले सर्व देवते. हे व्रत केले ब्रह्मदेवाने, हे व्रत केले कुबेराने, हे व्रत केले सदाशिवाने. ऐसे श्रेष्ठ व्रत हे द्वादशी व्रत आहे थोर. राजा अंबरीश धरणीवर आचरती ते आहे कठोर. निष्ठा बळे करुनिया तो पुण्यात्मा, खरोखर करतो आहे तप ते घोर. व्रताचा करुणी अंगीकार, जन्मसार्थकी लावितो. तया तुपाते मोडू नये, व्रतास त्यांच्या खंडू नये. पापपदरात घेऊ नये, साह्य तयासी श्रीहरी. म्हणून हे अमरनाथा, तो विचारी न आणि चिंता. व्रत करू दे त्या नृपश्रेष्ठा, मोडता तू घालू नको. ऐकता ही ऋषीची वाणी, देवेंद्र व्यतीत झाला म्हणे. तुम्हीच करा सोडवणी, म्हणे हात जोडूनी. हे वचन ऐकता कानी, दुर्वास म्हणी येई तत्क्षणी. विचार एक पाहू जाऊनी, कोण असे पुण्यात्मा. प्रत्यक्ष पाहूया तो डोळा, कैसे जोडतो पुण्याला. खरोखरीचा काय योग्य तेला, पावला असे परीक्षू. पुण्यवंताचे पुण्य मोडावे, तपोवराचे तप तोडावे. पुण्यवानास पापी बनवावे, विचार म्हणी ये ऐसा. काय विचार ऐसा म्हणी, दुर्वासाचे पहा शोधुनी. तरीच दुसंगाची करणी, बुद्धी भ्रष्ट होत असे. ज्याचा जसा संग धरावा, तसाच विचार मनी यावा. अनेक योग घेऊन या जावा, त्या दृष्ट मार्गास. म्हणून सत्संग तो साधावा, दुसंग तो टाळावा. सांगती दोष न घ्यावा, लावून या अंगास. ज्ञानी याचाही विवेक सुटतो, सज्जन तो दुर्जन होतो. पुण्यात्मा ही पाप करतो, म्हणून संग त्यागावा. मती पालटे सज्जनाची, भेट होता दुर्जनाची. हानी होत असे पुण्याची, म्हणून संग टाळावा. नित्य सत्संग साधावा, दुर्जन तो दूर ठेवावा. सत्याचा मार्ग न सोडावा, असत्यामागे लागुनी. मग उठते दुर्वास मुनी, सवे शिष्य ते घेऊन. अंबरीशाची परीक्षा लागुनी, येथे झाले भूतला. तेथे आता जे जे घडेल तेची निवेदू. सांतत सकल श्रवणे उद्धार तो होईल, भाग्यवान प्राण्यांचा. तये श्रवणे पाप झडे, पुण्य चांदवा वरी चढे. मलमास महात्म्य रोकडे, घाली फल पदरात. पद्मपुराणीचा श्लोकार्थ निवेदिला आहे इथं. ते न म्हणावा असत्य, जरी मराठी भाषेत. अतिश्री अधिक मास महात्म्य, पद्मपुराणीचे संमत. गोविंदने विरचित. त्रयोदश अध्याय गोढा. इति श्री अधिक मास महात्म्य त्रयोदश अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.